रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. ही जरी एकाच ठिकाणी पेरल्या गेलेलं असलं तरी त्यातनं उत्पन्न झालेलं झाड त्या बियापुरती सावली शेतात हे त्याच्या लक्षात येईल. आपलं हे स्थान लहान तरी मोठी प्रेरणा शक्ती करायची आहे आणि ते करण्याकरता तुमच्या प्रेमाची भावनेची आवश्यकता आहे की ज्यामुळे तुम्ही सगळे तयार करू शकाल. बरोबर आहे. त्याकरता तुम्हाला मी सांगतो, एकत्रित या. काही कमी अधिक मान अपमान वाटला तर देवाच्या दरबारात मान अपमान विसरून जाऊन का मला, तर तेव्हा माझा अपमान होईल याचा मी रुसून बसलो तुमचं काम करतो. आपल्यात होत तेलनेवर रुसले ना अंधारात बसली. 1 वर्ष झालं मी इथे येऊन गेले. आला मी सगळे एकाजुटीने 5-6 जणांनी जरी लक्ष घातलं असतं तरी यांच्या 6 लाखापेक्षा तुम्ही जास्त काम करून दाखवू शकला. मी ते करून घेतलं असतं तुमच्याकडे होतही आहे. आता तरी ते आपण सुटले. सगळे एका जुटीने लक्ष घाला. सर्व लक्षात आलं. लक्ष घालताना एक सूत्री ठेवा. एक सूत्री म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल स्पष्ट आहे. आता एक मला बहिणी होत्या 4, बाप मरून गेला. आता या 4 बहिणीवर 4व्या भावाचा अधिकार आहे की नाही? प्रत्येक जण गेला सोयरी करायला. त्यांनी तिकडे पक्की केली, ह्यानी इकडे पक्की केली, ह्यानी इकडे पक्की केली. आणि इथं आल्यानंतर पोरगी 1 आणि सोयरीची पक्की राहिल्या 4. मग काय करायचं? काय तो प्रत्येक जण बोलतो मी काय अधिकाराचा नाही, तिथं काय खोटा भाऊ आहे का? तू ठरवली असतील तुझ्या पुरता तू मालक झालास, माझ्या पुरता बहीण तर 4ची की नाही. तुला 4 नवरे करून द्या द्रौपदीची बहीण. ते होत असत. त्यामुळं काय लक्षात आलं, आपण तुम्ही कर्तव्यगार आहात, बुद्धिमान आहात. कदाचित आपल्या लहान लेकरांनीही जर शिस्तीत बसणार सांगितलं तर आपण ते बालादपि सुभाषितं राहिले. मी मोठा आहे आणि मी एखाद्या वेळेला चुकीची गोष्ट सांगितली आणि मला कळलं की चुकीची होती तर मी हात बघून त्याला सांगायला पाहिजे. ते लहान तू असलास तरी तुझं खरं असेल ते मानायचं आहे. केवळ मी महाराज म्हणून मानायचं आहे असं नसून पण खरं ओळखणे इतकी बुद्धी तर पाहिजे. पण आपल्याला नसलेली बुद्धी आहे असं वाटायला काय होता. प्राणीशास्त्रावरचा विषय अर्थशास्त्राचा BA माझ्याशी बोलायला लागतो. आता त्या गद्याला माहित नाही की अर्थशास्त्राचा आणि प्राणीशास्त्राचा काहीही संबंध. तुमच्या इथला MBBS सांगायला लागतो वरतून साप गेला खालून माणसं म्हणतात. त्याला म्हणतो सावली म्हणे. सायन्सच्या दृष्टीने अतिशय खोटी गोष्ट आहे. कारण सापाचं विष रक्तात गेलं तरच बाधत, रक्तात न गेलं तर बाधत. त्यांच्या लक्षात सगळं सायन्स त्याला समजत तरी कुठं बघाल तुम्ही. म्हणून तो जर धक्का बसला तर निर्विष सापानेही मरू शकतो, सोबतानेही मरू शकतो. त्या कल्पनेच्या विषय बाधाला सापडतात. तसे आपलं कार्य कोणाला प्रत्यक्ष मृत्यू समर्थ नाही. पण तुमचा अहंकार जर टक्करला महाराज की मग तुमचं कार्य मातीत मिसळल्याशिवाय राहणार असं म्हणा. त्या दृष्टीने आपल्या गावातली बाकीची आपली बंधुमंडळी आहेतच. पण त्यातले त्यात ह्या सर्वांना समजून ते न समजले तर कधी गोड बोलून तर कधी कठोर बोलून पण काम झालं म्हणजे संपलं इकडे लक्ष असावं. आणि अशा प्रवृत्तीच्या दृष्टीने आपल्याला करायला माऊलीची सेवा करायची. त्या दृष्टीने आता इथं कसं कसं नियोजन केलं ते सांग. बाबा तुमची
आमची एक 4-5 जणांची कमिटी आणि एकाचकडे आर्थिक कमी पडलं तर इथलं नियंत्रण, जर कमी पडलं तर बाहेरचं नियंत्रण आणावं लागेल. त्यांच्याकडून आणलं तर त्यांना आपल्याला कायदेशीर हिशोब कायद्याच्या दृष्टीने मान्य आज नाही आहे ते बघणं, कारण तुम्ही महाराजांच्या आज्ञेप्रमाणे ते करता का नाही? का तुमची अक्कल चालते, तुमच्याकडे नियंत्रण देते माझ्या हात. मग माझ्याकडे नियंत्रण दिल्यावर मी म्हणेल तसं वागायला पाहिजे की मी जर सांगितलं की खोलीमध्ये माणसं मला विचारल्याशिवाय जाऊ देऊ नका, त्याचे जातात. काल मी विधीवरच्या विधीला आणि कामाला बसलो तरी माणसांनी मुद्दाम इथून या खोलीतनं उठून तिथं कामं होती त्या खोलीत बसलो. बाबा मला दिसत नाही. तुमच्याच कधी एखादा मोठा मनुष्य असता मूर्खांना आज्ञा घेता का शिकलास म्हटल्यावर अरे बाबा महाराजांचा आपल्याला मूर्ख ठरवलं ना, आपण तिथले मालक आहोत. मग कसं होईल? ही 4 माणसाची कमिटी, त्याच्यात नियम घालायचा. महाराजांच्या नियंत्रणाखाली चालेल, आमच्या इच्छेसाठी चालणार नसेल तर माझा त्याच्याशी संपर्क ठेवू नका. काय बोलतोय? तुम्हाला जर तुमची मान तोडून माझ्यात टाकायची नसेल तर एका महिन्यात 2 सुरा राहतील काय? तुम्हाला धर्मप्रचाराच्या तंत्रापैकी जे समजतं त्यापेक्षा मला काही जास्त समजतं, म्हणून ते नियोजन माझ्याकडे घ्यायचंय की का उद्या टेरिकॉटचा शर्ट कसा घालावायचं नियंत्रण माझ्याकडे घेण्याचं कारण ते तर पोट्टे म्हणतील की महाराज तुम्हालाही आम्ही याच्यात 2 बघाय शिकू. सेफ्टी रिझर्चचे ब्लेड्स कसे वापरावे हे त्या मुलांना जास्त चांगलं माहित का महाराजांना? मुलांना म्हणजे मुलं ह्या बाबतीत गुरु झाली की नाही माझी? आम्हाला सगळंच कळतं असं नाही. जे ईश्वराच्या मार्गातलं उन्नतीचं असेल ते कळतं, बाकी सगळ्याच गोष्टी काय कळतात हजामत कशी करावी हे सुद्धा मला कळत नाही, कारण लहानपणापासून केली. म्हणून हा अहंकार असा नेहमी तरी धरून कार्यात विघ्न करीत. उद्या समजा माझ्या विरुद्ध अनेक लोकांनी तुमच्या मनात भरवलं हे महाराज काही मोठा चांगला नाही, तुम्ही चांगला नाही, लोकांचा फार चांगला आहे वा, मग आपण 50 पाया पडायला लागतो. कधी विचार केला नाही की पाया पडण्यासारखं करत तिथे काय आहे की नाही. न विचार करताना पाया पडणाऱ्यांची संख्या वाढली काय घटली काय, काय फायदा आहे? अरे सूज आणि पौष्टिकता एक आहे. रोज लक्षात आलं. आपलं गाव एवढं मोठं आहे, काय झालं या प्रत्येक विभागातल्या माणसांना संघटित होऊन तुम्हाला सहाय्य न करायला. आपण जे काम करणार ते काय फक्त आपल्या गल्लीवाल्यापुरतच करणार आहोत काय? ही शक्ती जाणली. मानसिक रोग बरे झाले तर फक्त आमचेच होतील आणि त्या गल्लीतल्या आला त्याचे नाही. त्याला स्वच्छ केला तुम्ही, चांगलं करून चांगलं ठिकाण करून ठेवलं याचा फायदा फक्त इथल्याच लोकांना होईल, बाकीच्यांना नाही. तसं नाही. ते लोक आले आणि पाणी प्यायले की पटकन मरून जातील आणि तुम्हीच तेवढे असं काही आहे का? ही भावना सोडायची आहे. मी या कार्यात सहाय्य केलं आमचे नियम पाळून तर आम्हाला हवा आहे. नियम न पाळता त्यांनी सारं दिलं तरी आम्हाला, कारण आम्हाला आमच्याकरता काहीच नको आहे. आम्हाला आमच्याकरता पाहिजे त्याचं नाव आहे दया, करुणा, प्रेम. त्याच्याशिवाय मला काहीही तुमच्याकडनं. तुम्ही प्रेमाने लेकरासारखं मला वागवता. काय सांगू ते आताच्या मुलीकडे पाहून मला इतकं एवढीशी बोलली, मला लाडू आणि दूध घेऊन येते. त्या दुधाची किंमत नाही. माझ्याविषयीचा जो आपलेपणा वाटला महाराजांविषयी हे करावं, त्या आपले मनाची किंमत तुमच्या लाख रुपयाच्या बुंदी लाडून जिलेबीने येणार नाही. मग मला किती वाटेल. मला फक्त
ब्राह्मणाची माणसं तेवढी सोयरी आहेत आणि बाकीचे वैरी आहेत असं वाटेल का? आता सांगा, माझ्यावर प्रेम करणारी ती कोणत्या जातीची, कोणी काय आहे माहित नाही, पण किती प्रेमाने तिने दूध आणले. हे दूध माझ्या महाराजांना उठल्याबरोबर तोंडही धुतलं नव्हतं. या पृथ्वीवर आपला सगळा प्रपंच पुढचा जगणार, अंतःकरण जगणार, बरोबर आहे का? हे नाही. त्या दृष्टीने आता ते तपशील झाला, तिथून कसे आड येतात ते. आता आपल्याला हे टक्कर देऊनच कामं करावी लागतात आणि तरी प्रेम कायम ठेवावं. या उसका भरा नदिया उसका भरलेला नाही, पण उसका मी भरा. ही वृत्ती ठेवू शकतो. ही वृत्ती ठेवण्याची ताकद तुमच्यात मला निर्माण करायची आहे. हे बरोबर लक्षात आलं का? माझ्या नात्यातली माणसं जशी मला आवडतात तशी सर्वांच्या नात्यातली माझीच आहेत एवढं मोठं नातं मला करायचं, आणखी काही फार करायचं. आता ह्या क्रमाने आपण याच्यामध्ये संबंध, एकाकडं आर्थिक नियंत्रण जसं तिथं येईल उत्पन्न तसतशी इथली कामं वाढवावी लागेल. काय लक्षात आपण करू म्हणतो, पहिल्यांदा प्राथमिक अवस्थेत आपण करू शकतो, आहे तेवढं टिकवण्यात करू शकतो. अधिक वाढायचं असेल तर आपण करू शकत म्हणजे अर्थोत्पादनाची कोणाकडे करू माझ्या आज्ञेनेच मीच त्यांना करून देईन, पण करून ठेवणारा माणूस पाहिजे. बरोबर? ते काम करण्याच्या दृष्टीने माझी पोरं आहेत. मुंबईची पोरं, बागवे शिकराम आहे, माझा आपलं सावंत आहे, ही सगळी माझी आता लेकरच झाली. आणि इतक्या प्रेमाने ते चालवतात की तुम्ही 1000 रुपये महिना देऊन ठेवलेला मॅनेजर हे चालू शकला, तो आपलं त्याच्या पुरतं काम करेल, त्याला तडफण काय येईल. लक्षात येतं का? आता आपला हात आता किती माझ्या डोक्यामध्ये त्या पुढच्या लग्नाची चिंता उत्पन्न झाली आहे, तुम्हाला कल्पनाच नाही. अरे 30-30 वर्ष पोट्यात ठेवाल कशा घरात? तुम्ही सगळे सोयरे सांगता की 96 कुळीचा आहे, हा 92 कुळीचा आहे, म्हणजे ह्या मराठ्याची सोयरी त्या मराठ्याला चालत नाही, अशी स्थिती आहे. काय आम्ही ओळखावं ते सांगा. ही वस्तुस्थिती ज्या आपल्या ओळखीतले आहेत ते पोटे धर्मेने दानावर बाजीराव म्हणा. काय लक्षात आलं? 200 तर घरात आणि 20,000 हुंडा मागतोय. कुठून आला ते सांगाल का? 6 पुरी कोणा लग्नाच्या घरात आहे तो, त्या माणसाने काय करायचं ते सांगाल का? जीव देण्यापलीकडे त्याला काहीच करता येणं शक्य. इथं आपण परस्परांच्या उपयोगी पडणे हे माऊलीचं कार्यच आहे. हे कशाचं कार्य आहे? त्या नसता उपद्वापी गळ्यात घेण्याचं कारण काय? प्रत्येक 15 दिवस झाले, महाराज माझ्या बायकोनी माझा मुलगा पळवला, आता बायकोनी मुलगा पळवला, सत्तेची गोष्ट वाटेल. तुम्ही म्हणाल की महाराज काहीतरी काल्पनिक गोष्ट काढलं, मग कोणी साक्ष मिळाला. आम्ही एका मिनिस्टरला ते जखमा बिखमा दाखवल्या आणि बायकोच तिचा पगार घ्यायचा, सगळं घ्यायचं आणि तिला मात्र खायला काही द्यायचं नाही. तिला कोर्टात फिर्याद करण्याची पाहिजे. असे अनेक लफडे, अनेक कटकटी तुम्हाला भया व्हाव्यात आणि गुरुताचे तिनीर जाऊन मनुष्य स्वधर्म सूर्यांनी वाढावा, हे धर्मकार्य आहे मला वाटतं. तुम्हाला वाटतं का? ते वाटलं नाही तर तुम्हाला आम्ही आता हे मशीन्स तयार केल्या, आम्ही या सगळ्या पद्धतीने मोठाले कारखाने तयार केले. काय लक्षात आलं? एक एक इमारत 1.5 लाखाची, लाखाची आहे. त्यामध्ये 20 मशीन लावून ठेवलाय. 8,000 रुपये नुसते केबलला घातले आहेत, नंतर मशिनरीला घातले आहेत. इतकं करून उत्पन्न किती काढलं?
सगळी आपलीच माणसं. त्यांनी सांगायचं की आता उत्पन्नाचं निघतं पण गिराईक नाही मिळत. दुसऱ्या वेळी सांगायचं की एनओसी नाही. आणि हे कारखाना सुरू होऊन 2 वर्षांनी सांगतात एनओसी कशाची, त्याची एनओसीच नाही म्हणे, फक्त परवानगी आहे, एनओसी. हे आमचे शिष्य असलेले या गड्यांनी तिथं काय केलं. तर महाराज जाऊ नका म्हणतात. महाराजांचे काय पापाची मिस्टेक आहे म्हणून तुम्हाला सांगितलं की ही जागा तुम्ही मला दिली आहे का नाही, तर तुमच्या इच्छेकरता दिली आहे, तुम्हाला वापरण्याकरता दिली आहे, माऊलीच्या कार्याकरता. मग माऊली सांगेल तीच आपली इच्छा असती पाहिजे, दुसरी असता उपयोगी. मी जर सांगितलं की हे घर तुमचं आहे तर मला तुमचं घर काही उचलून न्यायचं नसतं, त्याचा वापर करायला मला पाहिजे. उद्या दवाखाना करायचा असला ती कोणी नाही पुरली तर सांगायला लागेल की बाबा तुझ्या पडली कोणी दे. त्याचं वाटल्यास तुम्हाला पाहिजे तर भाडं घ्या, त्याला हरकत नाही. पण तिथं ते दवाखाना चालवायचा असताना मी जर उद्या सांगितलं की माझ्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टर व्हा नाहीतर मी तुला हातवून नाही देतील पुरत कसं होईल ते सांग. इथं असंच आहे की दत्तात सुद्धा फुटीरपणा पाडण्याचा इथल्या लोकांनी प्रयत्न केला. असा विरोध आहे. ते भागव्याचा दत्त आहे आणि हा एक नवा दत्त झाला तर आपला दत्त मागं पडेल. आपल्या डोक्यात तरी कधी कल्पना आली होती का बागवे महाराजांनी मी वेगळं आहे कधी सांगितलं का तुम्हाला? मी एकांतात काय करायचं त्या बागवे महाराजाचं, आपल्याला आपल्या गल्लीचा देव पाहायला पाहिजे. सांगितलं नाही. देव सुद्धा गल्लेवारी जर असे वाटले झाले तर तो देवच राहणार नाही, नुसतीच देव देव. बरोबर. त्या दृष्टीने आता आपण सगळे माणसं त्या योजनेच्या दृष्टीने आता तुम्ही काय काय इथं सुरू करून जिथं शक्तीचं त्याचा काम चालू बाहेरच्या ज्या थोड्या थोड्या ऍक्टिव्हिटी त्याला बोलायचं. 7 दवाखाना 1-2 दिवस चालवले तर हजारो रुपये खर्च होतो. ती शक्ती आज एकदम आपल्या जवळ नाही. जेवढं आहे तेवढं सुरू करा. बरोबर आहे. उद्या आम्ही स्केल त्याची पाहू. आमच्या उत्पन्नाची जास्त वाढलं तर ते आमचं उत्पन्न काही माझ्याजवळ आलेले जे असतात ते काही माझ्या दत्तक कोणाला द्यायचे. माझं फक्त नाव आहे का माझं नाव माझ्या निमित्ताने ते देतात. मी माझं निमित्त काढून तुम्ही मागायला गेले ते 17 कारणं सांगतील. त्याची आवश्यकता काय आहे, गावात जेवढं कमी आहेत काय, तुम्हाला हे असा करून काय करायचं आहे, अशा 17 गोष्टीनं सांगितलं तुम्हाला. आणि नाही देणाराची वृत्ती. देणारे दाते लाखोनी आहेत पण त्यांचा अहंकार ठेवून देतात, निरहंकार वृत्तीने देत नाही. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. सरस्वती स्वामी महाराज की जय. चिंतन श्री गुरुदेव. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.